दादरच्या कबूतरखान्याजवळ जैन समाज आक्रमक झालाय। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा आहे। आंदोलन सुरूच राहणार, शांत बसणार नाही असं जैन मुनी म्हणतायत। ऐकूया आपण आधी। मी पूर्व 3 तारखेला निर्णय घेतला होता, जर बीएमसी आणि राज्य सरकारने कोर्टने जर निर्णय नाही दिला तर आम्ही इथं अनशन करूया। मी नाही, पुरा सकल जैन समाज। परंतु मी आदेश, कोर्टाचा आदेश आणि पोलीस प्रशासनाचा धन्यवाद देतो की त्यांनी देवेंद्र फडणवीसजी, मंगल प्रभात लोढाजी त्यांनी जो भी आपले जे जैन समाजाने निर्णय दिला आहे की भाई लोकांना दाना टाकणं चालू झालेला आहे। काय झालंय, आमची इच्छा ही आहे की जितने कबूतर 900 जास्त वर्ष कबूतर मेले आता दुबारा मेले नाही पाहिजे। की आम्ही 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार आहे। आम्ही शांती बसणार नाही। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी आहेत चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, काही झालं तरी आम्ही आंदोलन करणार, शांत बसणार नाही असं जैन मुनी निलेश चंद्र म्हणतायत। पुन्हा एकदा जैन समाज आक्रमक। निकाल कोर्टाने दिला असला तरी मात्र आक्रमकता या ठिकाणी क्षमताना काही दिसत नाहीये। निश्चित लागवी, कारण काहीच दिवसांपूर्वी आपण या दादरच्या कबूतरखान्या ठिकाणी दाखवलेलं होतं की मोठ्या संख्येने जे जैन समाज आहेत आणि पक्षीप्रेमी आहेत ते जमलेले होते आणि त्यांनी जे हे शेड महापालिकेने उभारलेलं होतं कबूतर बसू नये म्हणून, हे शेड तोडण्याचा प्रयत्न केलेला होता आणि पोलिसांमधली ही आंदोलकांमधली बाचाबाची आपण पाहिलेली होती। त्यानंतर पुन्हा एकदा काल या ठिकाणी आपण पाहिलं असेल की एक कबूतरप्रेमी होता, तो या ठिकाणी 4 चाकी घेऊन आला, त्याच्यावरती त्याने ट्रे ठेवलेला होता कारच्या, या ट्रेमध्ये खाद्यपदार्थ ठेवण्यात आलेलं होतं। त्याला विरोध झाल्यानंतर तोही या ठिकाणी निघून गेला, मात्र त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला, ती कारही आता जप्त करण्यात आलेली आहे। आणि हीच कुणकुण लागल्यानंतर पोलिसांनी आज थेट या ठिकाणी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केलेलं होतं आणि एक जमाव आहे तो या ठिकाणी येण्याची कुणकुण पोलिसांना होती अशी खबर लागलेली होती आणि त्याचीच दखल घेत कुठेतरी हे असा प्रकार तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। आणि जैन मुनींसहित काही जैन बांधव आहेत, काही कबूतरप्रेमी आहेत, ते या ठिकाणी पोहोचले आणि पुन्हा एकदा त्यांनी मागणी केली की कबुतरांचा मृत्यू होता कामा नये, नाहीतर आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करू। आता 13 तारखेपर्यंत त्यांनी मुदत दिलेली आहे। या दिवशी कोर्टामध्ये सुद्धा हिअरिंग होणार आहे 3 दिवसानंतर। या कोर्टामध्ये जर निकाल विरोधात लागला तर पुन्हा एकदा जैन समाज आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे, आमच्या धर्माची शिकवण आहे, मुंगीपासून हत्तीपर्यंत कुठलाही प्रकारचा प्राणी किंवा पक्षी हा मृत होता कामा नये, उपासमारीने मरता कामा नये। आणि म्हणूनच आता मुंबई महापालिकेकडेही त्यांनी मागणी केलेली आहे की तुम्ही कबुतरांचा मृत्यू होऊ नये म्हणून त्यांना खाद्यपदार्थ पुरवावं। आम्ही कुठल्याही प्रकारचं खाद्य देणार नाही, मात्र तुमच्याकडून जर कुठल्याही प्रकारचा खाद्य पुरवता आला नाही तर मात्र आम्हाला आंदोलन करावं लागेल। त्यामुळे आता महापालिका या दरम्यानचा कशा प्रकारे तोडगा काढते आणि कोर्टामध्ये पुन्हा बुधवारी काय सुनावणी होते याकडे आपलं लक्ष असेल। अगदी चेतन, एकतर एकीकडे आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय, आक्रमकता पाहायला मिळतेय, पण जैन धर्माची जर आपण एकूणच शिकवण जर पाहिली तर अहिंसेची आहे, शांततेची आहे। मग जैन मुनींकडून ही भाषा केली जातीये, वेळ आली तर शस्त्र सुद्धा उचलू, याचा काय अर्थ लावायचा? निश्चित लागवी, कारण आता थोड्या वेळापूर्वी आपण हे पाहत आहोत की जे कबूतरखान्यासमोरचं जैन मंदिर आहे या गेटवरती ते जैन मुनी निलेश चंद्रजी पोहोचलेले होते। त्यांचं म्हणणं एवढं होतं, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, कोर्टामध्ये हे प्रकरण आहे, तोपर्यंत आम्ही शांत राहू, मात्र नंतर वेळ आल्यावरती आम्हाला शस्त्र घ्यावं लागेल। परिणामी निलेश चंद्र यांच्या भूमिकेशी संपूर्ण जैन समाज किंवा सर्व प्रकारचे मुनी आहेत ते सहमत आहेत का, हा एक दुसरा प्रश्न आहे। कारण याआधी कुलाव्यापासून गेटवेपर्यंत जी जैन समाजाची रॅली निघालेली होती त्याचं नेतृत्व हेच निलेशचंद्र मुनी करत होते आणि त्यांनी त्या ठिकाणी महापालिका निवडणुकीचाही कुठेतरी रेफरन्स दिलेला होता की महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही सुद्धा सत्ताधाऱ्यांना जागा दाखवून देऊ। त्यामुळे कुठेतरी राजकीय वळण या आंदोलन लागताना पाहायला मिळत होतं आणि पुन्हा एकदा अशा प्रकारचं वक्तव्य, भडकाऊ वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा या वक्तव्याशी जैन समाज आणि इतर मुनी सुद्धा सहमत आहेत का, हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। काही सेकंद तुम्हाला थांबवताय, तो आधी आपण काय म्हटलं होतं तो बाईट आधी आपण ऐकूया, त्यानंतर पुन्हा यावर बोलूया। ऐकूया आपण ती प्रतिक्रिया। पूर्व 3 तारखेला निर्णय घेतला होता, जर बीएमसी आणि राज्य सरकारने कोर्टने जर निर्णय नाही दिला तर आम्ही इथं अनशन करूया। मी नाही, पुरा सकल जैन समाज। परंतु मी आदेश, कोर्टाचा आदेश आणि पोलीस प्रशासनाचा धन्यवाद देतो की त्यांनी देवेंद्र फडणवीसजी, मंगल प्रभात लोढाजी त्यांनी जो भी आपले जे जैन समाजाने निर्णय दिला आहे की भाई लोकांना दाना टाकणं चालू झालेला आहे। काय झालंय, आमची इच्छा ही आहे
की जितने कबूतर 900 जास्त वर्ष कबूतर मेले आता दुबारा मेले नाही पाहिजे की आम्ही 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार आहे. आम्ही शांती बसणार नाही. चेतन, आपण पाहतोय या सगळ्या संदर्भात आक्रमक अशी पवित्रा घेण्यात आलेला आहे निलेश चंद्र यांच्याकडून. आता या सगळ्या घडामोडीनंतर तगडा बंदोबस्त चेतन या सगळ्या परिसरात लावण्यात आलेला आहे. पण एकूणच पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरता मात्र कुठेतरी ठोस पावलं उचलणं हे नितांत गरजेचं आहे. 13 ऑगस्ट पर्यंत वेट अँड वॉचची भूमिका असेल जैन समाजाची. चेतन, निश्चितच, कारण आत्ताही आपण या दादर कबूतरखान्याच्या ठिकाणी आहोत आणि लागू मी दाखवू शकतो की पुढे जर आपण गेलो तर या ठिकाणी पोलीस आहेत, दंगल नियंत्रण पथक आहे आणि कुणीही कबूतरखान्याच्या या चारही बाजूने कुठल्याही प्रकारचा खाद्यपदार्थ देऊ नये म्हणून अशा प्रकारे दंगल नियंत्रण पथकास आता या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आणि सध्या जी परिस्थिती आहे की आतमध्ये ज्या प्रकारची तोडफोड झालेली होती मी दाखवू शकतो लागवी की जे ताडपदरी होती ती फाडण्यासाठी सुऱ्यांचा वापर झालेला होता, इथले बांबू तोडण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता खाद्यपदार्थ नसल्यामुळे जे या ठिकाणी मोठ्या संख्येने कबुतरे यायची ते आता आसरा घेण्यासाठी जी नजीकची इमारती आहेत, चाळी आहेत त्या ठिकाणी बसत आहेत. मी दाखवू शकतो बघ, कबूतरखान्याच्या समोरच असलेली ही चाळ असेल, इथपर्यंत आता ही कबूतर जायला लागलेली आहेत. त्यामुळे शेजारच्या इमारतींमध्ये आता हा कबुतरांचा शिरकाव होत आहे, त्यांचा उपद्रव पाहायला मिळत आहे. प्रचंड प्रमाणात विष्ठा असते, घाण असते. चित्रा वाघ यांनी अधिवेशन काळामध्ये या संदर्भात आवाज उचललेला होता. त्यांच्या एका नातेवाईकाचा मृत्यू हृदय आणि एकंदरीत फुफ्फुस खराब झाल्यामुळे झालेला होता. या फुफ्फुसामागे कबूतरखाना हेच कारणीभूत असल्याचं कारणही त्यांनी दिलेलं होतं. त्यानंतर मनीषा कायंदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि उदय सामंत यांनी ज्या प्रकारे आश्वासन दिलं होतं त्यानंतर महापालिकेने या ठिकाणी बंदी लादलेली होती आणि ठिकठिकाणी बोर्डही लावलेले होते. मात्र अशा प्रकारे थेट कबूतरखान्यामध्ये बंदी आणल्यामुळे जी कबुतरं आहेत त्यांना खाद्य मिळणं बंद झालं आणि मोठ्या संख्येने याच मार्गावरती कबुतरं आहेत ती तडफडताना पाहायला मिळत होती. आणि म्हणूनच हळहळ व्यक्त करण्यासाठी जैन समाज आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढताना हाच शब्द वापरला होता की लोकभावना, धार्मिक भावनाही लक्षात घ्यायला हवेत आणि लोकांचं आरोग्यही महत्वाचं आहे. त्यामुळे मध्यम एक सुवर्ण मध्य काहीतरी काढावं लागेल. त्यामुळे आता कोर्टामध्ये बुधवारी हा सुवर्ण मध्य निघतोय का याकडे सर्वांचं लक्ष असेल. अन्यथा पुन्हा एकदा अशाच प्रकारे जैन समाज आणि पोलिसांमध्ये आपल्याला कुठेतरी झटापट पाहायला मिळू शकते. मोठ्या संख्येने जैन समाज आहे तो पुन्हा एकदा रस्त्यावर उतरताना पाहायला मिळू शकतो. लागवी. चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता. यावर खासदार संजय राऊत काय म्हणाले ते ऐकूया आपण. जैन समाज हा परंपरेनं अहिंसक मानला जातो, संयमी मानला जातो. त्याच्या हातात जर चाकू आणि शस्त्र असतील आणि ते जर अशा प्रकारे हिंसक आणि आक्रमक होत असतील तर त्यांनी त्यांच्या धर्माचा भगवान महावीर साहेबांचा जो विचार आहे तो ते पाळत नाही. याचं कारण या समाजाला हिंसक बनवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतो आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह करतात. त्यांच्यामुळेच हा समाज आपल्या विचारापासून, आपल्या धर्माच्या विचारापासून दूर जाताना मला दिसतो. कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर यावर आता खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केलेली आहे. हा समाज आपल्या धर्माच्या विचाराहून दूर जाताना दिसतोय अशा शब्दात संजय राऊत टीका करतायत आणि यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतायत. बरं, या सगळ्या संदर्भात जैन मुनी निलेश चंद्र यांनी काय म्हटलेलं होतं ज्यावरून वादंग उठलाय ऐकूया आपण. आमची इच्छा ही आहे की जितने कबूतर 900 जास्त वर्ष कबूतर मेले आता दुबारा मेले नाही पाहिजे की आम्ही 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार आहे. आम्ही शांती बसणार नाही. आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही. आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू. काही शस्त्र जे लोक शस्त्र बोलते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही. यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू करून. आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना. आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस, धर्माच्या विरुद्ध आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.